इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय, मोठ्या संख्येनं महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। भूषण, काय सध्या परिस्थिती आहे या ठिकाणी? आंदोलकांशी संवाद साधा, काय म्हणणं आहे त्यांचं? नरेंद्र मेहता मुर्दाबाद। कोण आहे नरेंद्र मेहता? कोण आहे तो? मुर्दाबाद। मराठ्यांच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। तसं नाहीये। ज्या ठिकाणी घटना घडली हे जोधपूर स्वीट्स, आज त्याच ठिकाणी आम्ही मोर्चा काढलाय। इथे प्रत्येक परभाषिकाला, परप्रांतीयाला माहिती पडलं पाहिजे की मुंबई महाराष्ट्राची आहे। या महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिलंय, त्या बलिदानाची आठवण या प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला आली पाहिजे। आम्ही परभाषिक, परप्रांतीयांचं महाराष्ट्रात स्वागत करतो। त्यांनी खुशाल यावं, खुशाल पोट भरावं, पण मराठीचा अपमान सहन करून देणार नाही। नाही म्हणजे नाही। मराठीचा हा अन्याय आहे, ही दडपशाही आहे, ही हुकुमशाही आहे। आज त्यांना कोणतीही परवानगी नसताना मोर्चे काढतात आणि आपण मराठी माणसं महाराष्ट्रात मोर्चे काढताना परवानगी असून सुद्धा आपले मोर्चे दडपले जातात। हा सरकारचा दंडुकशाही आहे, ही हिटलरशाही आहे आणि या हिटलरशाही या सरकारचा आम्ही निषेध करतो। बघा आता आपल्याला महाराष्ट्रातून आपल्या पोलिसांचं बल कमी पडतंय, ह्या बसेस वापरल्या जातात। मराठी मोर्चेकरांना परवानगी दिली जाते, मराठी माणसाला परवानगी का दिली जात नाही? ही दडपशाही आहे असं म्हणत या कारवाईचा निषेध व्यक्त केला जातोय। याच बातम्यांवर कायम राहणार आहोत। या दृश्याचा घेतोय छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।